पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि अध्यात्माची मोठी परंपरा लाभलेलं शिरगाव आज या नगरीत भक्तीचा महापूर लोटला आहे. निमित्त आहे ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराज उत्सवानिमित्त आयोजित 5व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे. रामकृष्ण हरीच्या अखंड जयघोषात आज संपूर्ण शिरगाव नगरी दुमदुमून गेली आहे. मावळच्या या मातीला जसा पराक्रमाचा इतिहास आहे तसाच तो संत परंपरेच्या विचारांचा आणि श्रद्धेचा वारसाही लाभलेला आहे. हा सप्ताह म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नसून तो या मातीतील श्रद्धेचा एक जिवंत आविष्कार आहे. या उत्सवाच्या केंद्रस्थानी आहे आपलं श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराज. रोकडोबा महाराजांच्या नावामागे एक मोठी श्रद्धा दडलेली आहे. असं मानलं जातं की जो भक्त खऱ्या अंतःकरणाने आणि निष्ठेने महाराजांच्या चरणी लीन होतो त्याला त्याच्या भक्तीचं फळ रोख म्हणजेच त्वरित मिळतं. म्हणूनच त्यांना रोकडोबा असं संबोधलं जातं. ही केवळ एक मूर्ती नसून शिरगाव आणि पंचक्रोशीतील हजारो कुटुंबांचा तो आधारस्तंभ आहे. संकटकाळी धावून येणारा देव आणि कठीण काळात मार्ग दाखवणारा मार्गदर्शक म्हणून रोकडोबा महाराजांची ख्याती सर्व दूर पसरली आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही उपासना आजच्या तरुण पिढीनेही तितक्याच निष्ठेने जपली आहे हे या सप्ताहाच्या नियोजनावरून प्रकर्षाने जाणवते. गेल्या 5 वर्षांपासून शिरगावची ही अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा अधिक जोमाने फोफावत आहे. हनुमान भजनी मंडळाच्या व्यासपीठावरून दररोज पहाटे 5 वाजल्यापासून काकडा आरतीचा मंगलमयी स्वर वातावरणात पवित्रता पसरवतोय. विष्णू सहस्रनाम आणि सायंकाळी हरिपाठाचे सूर कानावर पडले की कामाच्या व्यापात असलेला प्रत्येक जण क्षणभर थांबून महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. हरिभक्तपरायण संतोष महाराज पायगुडे, हरिभक्तपरायण नितीन महाराज काकडे आणि हरिभक्तपरायण उदयराज महाराज चोरघे यांच्या वाणीतून यावर्षी ज्ञानामृत प्रवाहित होत असून भाविक मोठ्या संख्येने या श्रवण भक्तीचा लाभ घेत आहेत. आणि आज या सप्ताहाचा सर्वात उत्साही आणि मंगलमय दिवस. शिरगावच्या मुख्य रस्त्यांवरून जेव्हा श्री रोकडोबा महाराजांची भव्य पालखी आणि छबिना मिरवणूक निघाली तेव्हा अवघं गाव भक्तीत न्हाऊन निघालं. टाळ मृदंगाच्या गजरात आणि रामकृष्ण हरीच्या जयघोषात निघालेल्या या भव्य पालखी सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पांढऱ्या शुभ्र वेशभूषेतील वारकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या माता भगिनी आणि भक्तीत तल्लीन झालेले ग्रामस्थ या सर्वांच्या सहभागाने ही रॅली अभूतपूर्व ठरली. रस्त्याच्या दुतर्फा जमलेले भाविक, ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी आणि रांगोळीच्या पायघड्यांनी या पालखी सोहळ्याची शोभा कैकपटीने वाढवली. सोमाटणे, धामणे, गोडुंबरे आणि साळुंबरे अशा विविध गावातील भजनी मंडळांनी या रॅलीत सहभाग नोंदवून या उत्सवाला एक व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले आहे. भक्तीत तल्लीन झालेला भाविकांचा हा जनसागर आणि खांद्यावर घेतलेली देवाची पालखी पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. भक्तीच्या या जागरानंतर आजची रात्र देखील तितकीच खास असणार आहे. महाराष्ट्राची लोककला जोपासणारे आणि गावागावात लोकप्रिय असलेले काळूबाळू लोकनाट्य तमाशा मंडळ आज रात्री आपल्या कलागुणांनी भाविकांचे मनोरंजन करणार आहे. अध्यात्मासोबतच लोककलेचा हा वारसा जपणं हे या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य. हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी राणा प्रताप तरुण मंडळ आणि समस्त शिरगाव ग्रामस्थ मंडळी अहोरात्र कष्ट घेत आहे. प्रत्येक भाविकाला दर्शन सुलभ व्हावे आणि उत्सवाचे पावित्र्य राखले जावे यासाठी तरुण कार्यकर्त्यांची फळी अतिशय शिस्तीत कार्यरत आहे. शिरगावचा हा उत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नसून ते मावळच्या सांस्कृतिक वैभवाचे, एकतेचे आणि रोकडोबा महाराजांवरील अढळ श्रद्धेचे दर्शन आहे.
श्रद्धेचा हा जागर, हा विठुनामाचा गजर असाच पिढ्यानपिढ्या अखंड सुरू राहू, हीच रोकडोबा महाराजांच्या चरणी प्रार्थना.